जगाच्या नकाशावर भारताच्या अर्धाही नसणारा देश आता भारताला आव्हान देतोय। अमेरिकेच्या जीवावर जगणाऱ्या मेक्सिकोनं भारतासह आशियाई देशांवर 50% टॅरिफ लावलेला आहे। मेक्सिकोच्या या निर्णयाचा परिणाम जितका भारतावर होणार आहे त्याहून अधिक परिणाम हा मेक्सिकोवरच होणार आहे। पण हे सगळं अमेरिकेच्या इशाऱ्यावर मेक्सिको करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आपण पाहूयात काय नेमकं घडतंय। अमेरिकेनंतर आणखी एका देशाचा भारताला धक्का। भारतावर मेक्सिकोकडून 50% टॅरिफ। जगाच्या नकाशावर आकारानं भारताच्या अर्ध्या असणाऱ्या मेक्सिकोनं आता भारतावर 50% टॅरिफ लागू केलाय। मेक्सिकोच्या संसदेनं ज्या देशांसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच FTA नाही त्या देशांवर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाचा परिणाम भारत, चीन, थायलंड आणि इंडोनेशियासह अनेक आशियाई देशांच्या निर्यातीवर होणार आहे। मेक्सिकोनं जाहीर केलेलं नवीन टॅरिफ 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल। हे टॅरिफ कार, धातू, कपडे आणि इतर घरगुती वस्तूंवर लागू होईल। मेक्सिकोनं आशियाई देशांवर 5 ते 50% पर्यंतचा टॅरिफ लावलाय। यामध्ये आशियाई देशांमधून मेक्सिकोला पाठवल्या जाणाऱ्या सुमारे 1400 वस्तूंचा समावेश आहे। मेक्सिकोच्या या निर्णयाचा परिणाम भारत उत्पादित करत असलेल्या फॉक्सवॅगन आणि ह्युंदाई सारख्या ऑटो कंपन्यांच्या कार निर्यातीवर होईल। या कंपनीची भारतातून होणारी निर्यात जवळपास 9000 कोटी रुपये इतकी आहे। भारतातून निर्यात होणाऱ्या कारवरील टॅरिफ 20% 50% पर्यंत वाढेल। याचा परिणाम फॉक्सवॅगन, ह्युंदाई आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांच्या निर्यातीवर होईल। भारतातून मेक्सिकोला सर्वाधिक कार निर्यात याच कंपन्यांकडून केली जाते। दक्षिण आफ्रिका आणि सौदी अरेबियानंतर मेक्सिको भारतीय गाड्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं मेक्सिकोला $5.3 अब्ज निर्यात केली होती। त्यामध्ये कारचा वाटा हा $1 अब्ज म्हणजे जवळपास 9000 कोटी रुपयांचा आहे। भारतातून मेक्सिकोत निर्यात करण्यात आलेल्या एकूण गाड्यांपैकी 50% गाड्या या स्कोडाच्या आहेत। ह्युंदाईनं $20 कोटी, निसाननं $14 कोटी आणि सुझुकीनं $12 कोटी च्या गाड्या मेक्सिकोला निर्यात केल्या। क्लॉडिया शिनबॉम सरकारने मेक्सिकोची ज्या देशांसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट्स म्हणजेच मुक्त व्यापारी धोरणं नाही आहेत किंवा असे करार नाही आहेत अशा देशांवर जवळपास 50% टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आता आपण हा जर निर्णय पाहिला तर ट्रम्प प्रशासनाने साधारणपणे वर्षभरापूर्वी किंवा 8-9 महिन्यांपूर्वी जगातल्या विविध देशांवर टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला किंवा निर्णय घेतला। याचाच पुढचा अध्याय म्हणजे मेक्सिकोने घेतलेला हा निर्णय असं आपल्याला म्हणता येईल। कार उद्योगाची प्रातिनिधिक संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सनं वाणिज्य मंत्रालयाला या संदर्भात पत्र लिहिलंय। भारतातून निर्यात होणाऱ्या गाड्यांवर सध्याचेच टॅरिफ दर लागू करावेत अशी विनंती मेक्सिकोला करण्यात यावी अशी मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे करण्यात आली आहे। मेक्सिकोत दरवर्षी जवळपास 15 लाख पॅसेंजर गाड्यांची विक्री होते। त्यापैकी 2/3 गाड्या मेक्सिको आयात करतो। मेक्सिकोनं आशियाई देशांवर लादलेल्या या 50% टॅरिफच्या घोषणेमागे अमेरिकेचा दबाव आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। मेक्सिको सध्या अमेरिकेशी व्यापार करारात गुंतला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावण्याचा इशारा दिला होता। आता मेक्सिकोनं चीन विरुद्ध 50% पर्यंत शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे अमेरिकेत चीनची निर्यात रोखण्याचे ट्रम्प यांचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचं मानलं जात आहे। चीनी कंपन्या मेक्सिकोमध्ये उत्पादन युनिट्स स्थापन करून अमेरिकेत त्यांचं सामान विकण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप अमेरिकेनं केला आहे। इलेक्ट्रिक कार उत्पादक BYD आणि MG यांनी अलीकडेच मेक्सिकोमध्ये त्यांचा उद्योग वाढवला आहे। अमेरिकेच्या करांपासून वाचण्यासाठी चीन मेक्सिकोचा वापर करू शकतो असंही अमेरिकेचं म्हणणं आहे। कारण म्हणजे मेक्सिकोच्या मार्फत अनेक वस्तूंची अमेरिकेत डम्पिंग होते असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे आणि म्हणूनच अमेरिकेतलं हे डम्पिंग थांबावं याच्यासाठी मेक्सिकोने सुद्धा कडक पावलं उचलावी असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठी त्यांचा मेक्सिकोवर सतत दबाव होता। आता या दबावाची परिणिती म्हणजे हा निर्णय म्हटला जातोय।
खरं तर भारतावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे, पण हा निर्णय भारताला समोर ठेवून घेतला असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण या निर्णयात सगळ्यात महत्वाचा किंवा अधोरेखित होणारा देश म्हणजे चीन. आणि या चीनच्या धोरणामुळे एक सरसकट निर्णय घेण्यात आलाय आणि याचा परिणाम आता भारताला सुद्धा भोगावा लागणार आहे. नव्यानं लादलेल्या टॅरिफमुळे पुढील वर्षी मेक्सिकोला अंदाजे 2.8 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त महसूल मिळेल. मेक्सिकोचं उत्पादन क्षेत्र चीन, भारत आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे वाढलेल्या टॅरिफचा फटका हा मेक्सिकोला जास्त बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.